हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. आमच्यात फाटलंय, मनात शंका ठेवू नका, आम्ही पुन्हा एकत्र येणार नाही. अजित पवारांचा शरद पवारांसोबत न जाण्याचा स्पष्ट इशारा. परत येऊ अशी शंका तुमच्या मनात होती का? आव्हाडांचा दादांना सवाल. जातीयवादी पक्षांसोबत तुम्ही गेला तेव्हाच मार्ग वेगळे झाले. जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका. शिंदे गटाचे आढळराव राष्ट्रवादीच्या वाटेवर. अजित पवारांनी घेतली आढळरावांची भेट. भेटीत शिरूर लोकसभेच्या उमेदवारीवरून दोघांमध्ये अर्धा तास चर्चा. वडीलधाऱ्यांनी आम्हाला मुभा द्यायला हवी. आम्ही आता 60 पार केली, 70 नंतर मुभा देणार आहात का? अजित पवारांचा शरद पवारांना सवाल. कलाकारांना उमेदवारी देणं ही आमची चूक, अजित पवारांचं वक्तव्य. तर 3 पक्ष फिरून येणाऱ्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारू नये. अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टीका. कलाकाराला उमेदवारी देणं चूक असेल तर पक्षात या असा निरोप सारखा का पाठवता? अमोल कोल्हेंचा दादांना सवाल. हनुमंत कोकाटेंकडून मला इंदापूर तालुक्यात फिरू न देण्याची धमकी. हर्षवर्धन पाटलांची फडणवीसांकडे तक्रार. तर हर्षवर्धन पाटीलच भरण्यांच्या मागे गेल्यास वाटोळा करेन अशी धमकी देतात हनुमंत कोकाटेंचं वक्तव्य. 2024ची निवडणूक भाजपच्या विजयासाठी नव्हे तर भारताच्या विजयासाठी आहे. नागपुरातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. नवनीत राणा भाजपात आल्या तर चांगलंच. फडणवीसांकडून नवनीत राणांच्या पक्षप्रवेशाचे संकेत. तर मोदी फडणवीसांची भूमिका मान्य. नवनीत राणांची प्रतिक्रिया. गाडी खाजवायला पैसे देऊन माणसं ठेवली असतील. उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका. तर मला शिंदेना मोदींना दाढी, त्यामुळे आमच्या नादी लागू नका. गुलाबराव पाटलांचा ठाकरेंना इशारा. उद्धव ठाकरेंकडून मावळ लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा. संजोग वाघेरे ठाकरे गटाचे उमेदवार असणार मावळमध्ये. संजोग वाघेरे विरुद्ध शिंदे गट असा सामना होण्याची शक्यता. जितेंद्र आव्हाडांकडून प्रकाश आंबेडकरांना खुलं पत्र. संविधान वाचवण्यासाठी समविचारी पक्षांसोबत बैठक घेऊन महाराष्ट्राला संदेश देऊ. आव्हाडांची आंबेडकरांना साथ. काँग्रेससोबत जाण्याचा विचार होता, पण आता शाहू महाराज छत्रपतींच्या मागे उभा राहणार. संभाजीराजेंकडून भूमिका स्पष्ट. नाशिकमधील शेतकरी आंदोलनावर 8 दिवसांनंतर तोडगा. आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी मुख्यमंत्र्यांचा फोनवरून संवाद. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. गुवाहाटीतील हॉटेलमध्ये शिंदे गटाच्या आमदारांकडून एअर हॉस्टेसच्या विनयभंगाचा प्रयत्न. असीम सरोदेंचे गंभीर आरोप. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.